चैत्राच्या पहिल्या दिनी या जमूया, वसंत ऋतूचे स्वागत करूया। मंडळी नमस्कार। मंडळी माझं नाव रणजित बापूसाहेब शेंद्रे आणि आपण पाहतात बुलेट गुरुजी हा आपला युट्यूब चॅनल। मंडळी तब्बल एका वर्षानंतर आपल्या सर्वांची मुलाखत होत आहे पुन्हा एकदा, नाही का? तब्बल 2 ते 2.5 वर्ष आधी मी माझी बुलेट घेतली। बुलेट घेतल्यानंतर त्यावेळेसला बऱ्याच वेळेसला मी असा विचार केला होता की यार एखादा बुलेटचा चॅनल असावा की जेणेकरून आपण आपल्या बुलेटवरती बसावं, फिरावं, इतरत्र लोकांना आपण आपल्याकडे असलेली माहिती लोकांपर्यंत द्यावी, अगर अनेक गोष्टी। त्यावेळेसला चॅनल चांगला चालला, सगळं काय व्यवस्थित होतं। काही गोष्टी अशा होत्या की ज्यामुळं मला म्हणतो ना आपण काही कारणास्तव, तर काही कारणास्तव मला तो बुलेट गुरुजी नावाचा माझा पहिला युट्यूब चॅनल मला डिलीट करावा लागला। अद्याप माझी चॅनल सुरू करतानाची काही तयारी नव्हती तशी, पण माझे काही जवळचे मित्र आहेत, माझे बंधू आहेत, माझा लहान भाऊ आहे, माझा मोठा भाऊ आहे, तर त्या लोकांनी थोडं सहकार्य केलं। त्या लोकांनी परत एकदा माझं मन आपल्या बुलेट गुरुजीवरती वळवण्याचा प्रयत्न केला। माझे एकटे मित्र आहेत, त्यांचा इथिकल हॅकिंग मध्ये हात चांगला बसलेला आहे। महाराज सोल्युशन असं त्यांचा एक आउटलेट आहे कोल्हापूर भागामध्ये। त्यांनी बऱ्यापैकी सहकार्य केलं। माझ्या चॅनलवरनं जे काही व्हिडिओज वगैरे मी माझे डिलीट केले होते ते सगळे काही व्हिडिओ त्यांनी पुन्हा एकदा मिळवून देण्याचं मला काम केलं। आणि आत्ताच्या घडीला एक असं वाटतंय की यार बुलेट गुरुजीला परत एकदा जिवंत करावा, परत एकदा नव्या प्रेरणेने, त्यात नव्या आशेने त्याला पुन्हा एकदा तुमच्या समोर सादर करावा। आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा मी पुण्यामध्ये राहत होतो, ऑब्व्हियसली त्यावेळेसला आपण डेली ऑब्झर्वेशन करत होतो, गड किल्ले आपण बरेचसे केले होते, आपण मठ मंदिर वगैरे बरेचसे केले होते। अजून सुद्धा त्या गोष्टींची मला आठवण येते। अजून सुद्धा मला असं वाटतंय की पुन्हा एकदा तिकडे जावं, पुन्हा एकदा त्या गोष्टींमध्ये रस घालावा। पण आत्ताची परिस्थिती थोडी वेगळी बरं। आत्ताच्या घडीला आईच्या इच्छेनुसार पण कोल्हापूर येथे शिफ्ट झालोय। आजरा तालुक्यातलं उत्तूर हे गाव, या गावचा सध्याचा मी। आणि आता पुन्हा एकदा मी इथून बुलेट गुरुजीला सुरू करतोय, अर्थात बुलेट गुरुजीची सफर सुरू करतोय। आणि प्रयत्न करेन की तुम्हाला दर आठवड्याला एका नवीन ठिकाणी फिरायला घेऊन जाईल। ऑब्व्हियसली आता एखादा बाईक रायडर फिरायला जातोय म्हटल्यानंतर त्याचे जे कोणी श्रोते असतील ते देखील त्याच्यासोबत फिरायला जातात, नाही का? सो प्रयत्न करेन की तुम्हाला कोल्हापूर भागातील नवनवीन ठिकाणी, त्यात आपल्या पुणेरी आणि त्यासोबतच कोल्हापुरी भाषा शैलीमध्ये बऱ्याचशा गोष्टी पुन्हा एकदा नव्याने उत्खनून दाखवण्याचं काम करेन। मंडळी माझी तुमच्या सगळ्यांकडनं एक अशी अपेक्षा राहील की येत्या काही दिवसामध्ये जे काही व्हिडिओज वगैरे प्रदर्शित होणार आहेत त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यावा। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या सोबत तुम्ही देखील तिथं यावं, बरोबर? बरं चला, आता इथून पुढचे काही दिवस, अर्थात आज आहे गुढीपाडवा, आजपासून ते पुढचे काही दिवस आपण असेच पहिल्यांदा नगर जिल्हा फिरणार आहोत। नगर जिल्ह्यातले बरेचसे असे मठ मंदिर आहेत, अशी छान छान ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी आजवर आपण कधी गेलोही नसेल, अगर गेलोय तरी देखील आपल्याला तिथली माहिती नसेल, या सगळ्या गोष्टी फिरणार आहे। तर मंडळी यानंतरचा आपला जो काही व्हिडिओ असेल, अगर एपिसोड असेल, त्या एपिसोडमध्ये आपण व्यवस्थित मध्ये सगळ्या माहिती जाणून घेऊया। माफ करा, बऱ्याच दिवसानंतर कॅमेरा समोर येतोय त्याबद्दल थोडीशी गल्लत होते। तर चला भेटूया आता डायरेक्ट बाईकवर।